नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा आहे। जून महिन्याबाबतच्या हप्त्याबाबतचं एक नवीन अपडेट शासनाकडून आलेला आहे। माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मेपर्यंतचे हप्ते मिळाले होते आणि जूनचा हप्ता हा अद्यापही लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता। याच हप्त्याबाबतची एक नवीन अपडेट शासनाकडून आलेली आहे व त्याबाबतचा नवीन GR सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण हा GR नेमका काय आहे आणि आता जूनचा हप्ता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक 30 जून 2025 रोजी आलेला हा GR आहे। या GRचं शीर्षक असं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। आता या GRची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि शासन निर्णय सविस्तर पाहून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील आणि त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे DBT प्रणालीद्वारे दरमहा 1,500 इतकी रक्कम देण्यात येते। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट DBT प्रणालीद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि हीच बाब लक्षात घेऊन हा शासन निर्णय आलेला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी अनुदान या उद्दिष्टाखाली 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे आणि सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। सदर योजनेवरील खर्चासाठी महिला बाल विकास विभाग मंत्रालय तसेच कक्ष अधिकारी, महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील। सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हा आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठीच्या राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कारवाई करावी। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या जून महिन्याचा जो हप्ता आहे त्यासाठी 2,984 कोटी इतका निधी आता शासनाने वितरित करण्यास मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे स्टेट बँकेचं खातं आहे त्यामध्ये हा अनुदान लवकरच जमा होईल आणि ते जमा झाल्यानंतर या बँक खात्यामधून सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे 1,500 रुपये सुद्धा आता लवकरच जमा होणार आहेत। म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून वितरित झालेला आहे आणि लवकरच शासनाकडून आता जून महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर हीच होती अपडेट। आता लाडक्या बहिणीच्या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख जेव्हा फायनल होईल त्याबाबतचाही व्हिडिओ आणि त्याबाबतची माहिती आपण नक्की घेऊन येऊ। आतापर्यंत मिळालेल्या अपडेटनुसार हा GR होता। हा GR तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।